नमस्कार मित्रांनो, मी शफीक पटेल, आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष. एक रिक्षा संघटनेचा अध्यक्ष व जबाबदार सजग नागरिक या नात्याने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की येत्या 13 तारखेला महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी आणि विशेषतः पुण्यामध्ये 3 ठिकाणी मतदान होणार आहे. आणि या मतदानाच्या वेळेला लोकसभेचे मतदान आहे आणि लोकसभेच्या मतदानाच्या वेळेला आपल्याला काही गोष्टी विचारपूर्वक कराव्या लागतील, विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. तर मतदानाच्या दिवशी घेणाऱ्या विशेष काळजी आपण अवश्य करावी अशी आपणास विनंती आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तो आपण नक्कीच बाकी लोकांपर्यंत पोचवावा अशी मी आपणास विनंती करतो. मी मागील काही महिने, तसं मला राजकारणामध्ये काही रस नाही, परंतु मागील आठवड्यामध्ये 10 दिवसामध्ये जे काही मी लोकांशी बोललो, विचारविनिमय केला की यावेळेला आपल्याला मतदान करताना काय करायचं आहे, कोणाला मत द्यायचं आहे. आपलं हे जे सरकार आहे आजच्या तारखेचं, भाजपचं जे सरकार आहे म्हणजेच मोदी साहेबांचं आणि भाजपा म्हणजेच कमळ, हे आपल्या मनामध्ये आहे. आणि कित्येक लोक आज रागावलेलेसुद्धा आहेत त्या सरकारवर. एक रिक्षा चालक म्हणून, एक रिक्षा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की माझे काही संघटनेचे माझे सहकारी व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी लेखी स्वरूपामध्ये व्हिडिओ बनवून काही सूचना केलेल्या आहेत. आणि त्या सूचना मी परत बोलणं ते योग्य होणार नाही, कारण त्यांनी केलेल्या सूचना हे पूर्णपणे योग्य पद्धतीने अभ्यासपूर्वक केलेल्या आहेत याची मलासुद्धा जाणीव आहे. आणि त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा मी एक दुसऱ्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो की याच्यामध्ये असं आहे की आजच्या तारखेला पुण्यामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये आज इंडिया म्हणजेच महाविकास आघाडी, या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या 3 मित्रपक्ष आहेत. यांच्यासोबत आम आदमी पार्टीसुद्धा मित्रपक्ष आहे. परंतु मुख्य लढत जी आहे ती काँग्रेस आणि BJP या दोघांच्यामध्ये ही मुख्य लढत आहे. यामध्ये काही ठिकाणी निवडणुकीमध्ये तुम्हाला काँग्रेस म्हणजेच पंजा हे चिन्ह तुम्हाला दिसणार नाही. त्याऐवजी एखाद वेळे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच तुतारी वाजवणारा माणूस किंवा शिवसेनेची मशाल हे चिन्ह तुम्हाला दिसेल. याचा अर्थ हा होतो की या तिघांपैकी तुम्ही कोणत्याही एका चिन्हाला जे तुम्हाला दिसतंय की काँग्रेस म्हणजे पंजा नाही आहे व इथे शिवसेनेचं मशाल नाही आहे, तर तुम्ही बिनधास्तपणे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या त्या चिन्हावर तुम्ही शिक्का द्या, म्हणजे आपोआप ते तुमचं मत काँग्रेस पक्षाला जाईल. याचप्रमाणे जेव्हा तुम्ही भाजपसाठी मत देत असाल तर भाजपा म्हणजे कमळ, परंतु कमळसोबत त्यांचे मित्रपक्ष म्हणजेच अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचं चिन्ह आहे घड्याळ, व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना, त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण, आणि यासोबत त्यांना सहकार्य करणारे, पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंची. पण यापैकी तुम्हाला कमळ किंवा घड्याळ किंवा शिवसेना हे चिन्ह दिसतील. म्हणजेच यापैकी तुम्ही कोणत्याही एका पक्षाला, एका चिन्हाला मत दिलं म्हणजे तुम्ही ते मत, आपलं मत भाजपला देत आहात. आणि मागील 10 वर्षामध्ये भाजप सरकार, मोदी सरकार यांनी केलेली कामगिरी, महागाई वाढ, बेरोजगारी, पुलवामा, गोधराकांड व इतर कित्येक प्रकारे हे सर्व तुम्हाला माहिती आहे. तर आता तुम्ही विचार करा की आपल्याला कोणतं सरकार निवडून द्यायचं आहे. तर या गोष्टीवर आपण काळजीपूर्वक निर्णय घ्यावा
आणि सोबत जे चिन्ह आणि जे पोस्टर आहेत ते आपण काळजीपूर्वक पाहावेत अशी आपणास विनंती करतो. तर आता आपण जाणून घेतलं आहे की आपल्याला कोणत्या चिन्हावर शिक्का मारला म्हणजे आपण काँग्रेसला मत देतोय आणि कोणत्या चिन्हावर शिक्का मारला म्हणजे आपण कमळाला म्हणजे भाजपला मत देतोय. हे तुम्हाला आता समजून चुकलं असेल. तो भाई और बहनों, मैं आगे चल के आपसे जब आप अपना कीमती वोट देने के लिए अपने पोलिंग बूथ में जाओगे तो उस वक्त आपने किस तरीके से अपना जो हक है उसको अदा करना है, यानी कि मतदान करना है. तो इस बारे में मैं आपको बोलना चाहूँगा. सबसे पहले आप जब पोलिंग बूथ में जाओगे अपनी चिट्ठी लेकर जाने के बाद में उस वक्त आपको अंदर एंट्री होने के बाद में एक जगह पे आपका वोटर लिस्ट चेक किया जाएगा. वहाँ पर आपकी साइन ली जा सकती है. उसके आगे जिस जगह के ऊपर आपके उंगली में, इस उंगली में जब वो शाई लगाई जाएगी, उस इलेक्शन ऑफिसर जिसने आपकी उंगली में शाई लगाई, याद रखना भाइयों और बहनों कि जब आपके उंगली पे शाई लगाई जाती है उसी वक्त उस इलेक्शन ऑफिसर के सामने एक मशीन रहती है जिसमें उसने बटन दबाना उसने ज़रूरी है. उस इलेक्शन ऑफिसर ने उस जगह पे वो बटन दबाना है. वो बटन दबाने के बाद ही आप अपने पोलिंग बूथ में जाए जहाँ पर ईवीएम मशीन रखी हुई है. उसके पहले आप वहाँ पर नहीं जाए, अपना वोट ना दें. जैसे आपने वहाँ पर बटन दबा दिया, वो इलेक्शन ऑफिसर ने बटन दबा दिया, उसके बाद आप पोलिंग बूथ में जाओ. वो ईवीएम मशीन में आपके पसंदीदा उम्मीदवार को ईवीएम मशीन पे आप उसको बटन दबा दो. बटन दबाने के बाद में जहाँ पर वो चिट्ठी कटती जो छोटी मशीन रहती है उसमें आप कंफर्म करो कि आपने जिस उम्मीदवार को चुन